आज आपण एक आंबा वापरून रव्याचा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. एक आंब्याचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व गर आपल्याला. झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. बिना पाण्याचंच असं फिरून घ्यायचं आहे. अशी पेस्ट करायची आहे. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड घेतला तरीही चालतो. आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरूनच घ्यायचं आहे. तर मी इथे एक बारीक रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी इथे दही टाकायचं आहे. आंबट असलं तरीही थोडं चालतं, काही हरकत नाही आहे. प्युरी काढून घेतलेली होती आंब्याची, तीही यामध्ये टाकून घ्यायची. तीही पाऊण कप इतकीच भरलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि आंब्याचा रस आपण ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे. एकसारखं फिरवून आपल्याला हा छान असं भिजून घ्यायचा आहे रवा. या पद्धतीने अजिबात कलर किंवा वापरायची गरज नाही आहे. आंब्याच्याच कलरमुळे तुम्ही बघू शकता मस्त बॅटर आपलं छान दिसत आहे. एकसारखं हलवत मी इथे रवा छान भिजून घेतलेला आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटं छान भिजू द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर चेक करूया. रवा आपला छान फुललेला आहे, मस्त भिजलेला आहे. मी ते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा फिरवून घेतला होता, त्याच भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेला रवा टाकून घ्यायचा आहे. थोडीशी 2 इलायची मी इथे टाकून घेतली. पाऊण कप इतकी आपल्याला ह्यामध्ये तेल टाकायचं आहे. तुम्ही तूपही टाकलं तरी चालतं, बटर टाकली तरीही चालते. आणि पाऊण वाटी इतकीच आपल्याला साखर टाकायची आहे. संपूर्ण साखर मी ह्यामध्ये टाकून घेतली. थोडंसं अगदी मीठ टाकायचं आणि झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे. छान इथं फिरवून घेतलेलं आहे. बॅटर आपल्याला पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. संपूर्ण बॅटर मी पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे. 1.5 चमचा इतकी मी इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि बेकिंग सोडा पाऊण चमचा टाकायचा. 1 चमचा दूध टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे सोडा टाकल्यानंतर. बघू शकता आत्ताच बॅटर छान फुललेलं आहे. इथे मी केकचा ट्रे घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि छान ट्रेला आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही इथं बटर पेपरही टाकू शकता. भांड्याच्या साईजचा बटर पेपर कापायचा आणि त्यामध्ये बटर पेपर टाकायचा. मी इथं थोडंसं गव्हाचं पीठच किंवा मैदा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. अलगद निघतो, काही हरकत नाही आहे. सर्व बाजूने आपण इथे पीठ लावून घेतलं ह्या पद्धतीने आणि लगेचच आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं. ही प्रोसेस आधी करून ठेवली तरीही चालते, म्हणजे झटपट आपला केक तयार होतो. लगेचच बॅटर ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान ह्यामध्ये टॅप करून घ्यायचं आहे एकसारखं. त्यामध्ये बॅटर आपल्याला सर्व बाजूने छान पसरून घ्यायचं आहे. मी इथे छान पसरून घेतलेलं आहे. बदामाचे इथे मी काप टाकत आहे. तुमच्याकडं जर सजावटीसाठी पिस्ते असेल तेही टाकले तरीही चालतात. सर्व बाजूने मी इथे बदामाचे काप टाकून घेतले आणि अजून त्याला टॅप करून घेतलं. कढई मी आधीच ठेवलेली होती. छान इथे कढई गरम झालेली आहे. गरम करून ठेवायची 10-15 मिनटं आधी. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि ट्रे ठेवला, झाकण ठेवलं आणि आपल्याला याला छान 40 ते 45 मिनटं छान बेक करून घ्यायचं आहे. 40 मिनटानंतर चेक करूया. केक अजून तयार झालेला नाही आहे. चाकूला इथे चिटकत आहे. अजून आपण 15 मिनिटांनी चेक करूया. 15 मिनिटानंतर
बऱ्यापैकी आपला केक इथे बेक झालेला आहे. थंड होऊ द्यायचा आहे संपूर्ण. आता थंड झालेला आहे. सर्व बाजू आपल्याला काढून घ्यायची आहे. छान चवदार टेस्टी तयार होतो अशा पद्धतीने आंब्याचा केक नक्की तयार करून बघा. मी ते चारही बाजूने काढून घेतल्या कडा आणि एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला हा पालथा करायचा आहे ट्रे आणि त्याच्यावर टॅप करत आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. केक आपला छान निघलेला आहे, बघू शकता. मस्त तयार झालेला आहे. आता आपण याच्या तुमच्या आवडीनुसार छोट्या लांब अशा ह्या पद्धतीने तुम्ही काप करू शकता. मी ते गोल भांड्यामध्येही केक तयार केला तरीही चालतो. मी इथे चौकोनी भांड्यामध्ये केक तयार केलेला आहे. ह्या पद्धतीने मस्त तयार होतो. घरच्या घरी नक्की तयार करून बघा. अजिबात यामध्ये कलर वापरलेला नाही आहे, बघू शकता. कलर टेक्स्चर बघू शकता केकचं मस्त आलेलं आहे. मुलं आवडीनं खातील ह्या पद्धतीने आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. छान मी इथे छोटे छोटे पीस कापून घेतलेले आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.